Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. घरात बायको बिमार आहे, जगायचं कसं? लोकांचे पैसे काढून आता लोकांचे पैसे द्यायचे का ना? ज्या भरोशावर पुढचं सगळं निस्तरणार होते ती शेतीच उद्ध्वस्त झालीये. अख्ख्या मराठवाड्यातील शेतीला पुराचा मोठा फटका बसला. शंकर चव्हाणांच्या शेतातही सोयाबीनचा चिखल झालाय. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेलं सोयाबीन डोळ्यात देखत वाहून गेलंय. शंकर चव्हाणांना चिखलीमध्ये 1.5 एकर शेती आहे. यात 35,000चं उसणं पासणं करून सोयाबीन पेरलं होतं. दिवस रात्र मेहनत केली, पीक काढणीला आलं, पण हातातोंडाला आलेला घास पुरानं हिसकावला. जे वाचलं त्यालाही कोंब फुटलेत. किती दिवस झाले अशी परिस्थिती? अशी परिस्थिती साहेब, 2 महिने झाले पाणी आहे शेतामध्ये. आता काय करणार? 2 महिने सोयाबीन दम धरते का? होता चक नासून गेलाय सोयाबीन, सगळे मोड फुटले सोयाबीनला. आणखीन किती दिवस पाऊस आहे की आता काय सांगता? मग आणखीनही सरकारची मदत नाही काहीच. नुसते मांडू घ्यायले. तलाठीबाई आली, पाहून चालली, तलाठीबाई आली, पाहून चालली. आम्हाला कोणाची ओळख नाही, काय नाही. पाहून चालले तर मांडून नाही तर काहीच नाही. तर मग आम्ही करणार काय आता? ना शासन हो 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 म्हणा, नुसते बातम्यावर सांगायले तर हे फलानं मांडा, ते फलानं मांडा. कोणीच मांडाय तयार नाही, कोणी या तयार नाही. काही मदत भेटन झाली, काहीच भेटन झालं नाही. आता उद्या दिवाळीचा सण आहे, का न करायचा? काय करायचं? घरात उपाशी राहायची पाळी आहे. शेजारी पाजारी इकून तिकून अर्धा किलोभर अन्न देतात. तेच कसं रुद्रपोषण करतो. सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली आहे, पण ती मदत कधी पोहोचेल हे साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. जरी मिळाली तरी या तुटपुंज्या मदतीतून कोणती समस्या आधी सोडवायची हा यक्ष प्रश्न उभा आहे. सोयाबीनचं बी, पेरणी, खतं, खुरपणी याचा हिशोब मांडत शंकर चव्हाणांनी व्यथा मांडली. आता हे सोयाबीन चक मोडं फुटलेत, नासून गेलंय सगळं. आता काय विलाजच नाही काही. शेतकऱ्यांना जगायचं कोणा साऱ्यांना? शेतकऱ्याचे मायबापच होतं शासन, सरकारच होय. सरकारनं मदत द्यायला पाहिजे आम्हाला. पण आता सरकार जर म्हणत असेल 8 आणि 8.5 देतो तर 8.5 रुपये काय होणार? 8.5 हे कापायलाच लागतात आम्हाला 8.5 रुपये. आता तर रान नीट करायचं का ना, उदीम करायचं का ना? मग आमची मागणी आहे सरकारला की आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टर प्रमाण तरी पैसे द्यायला पाहिजेत. शंकर चव्हाणांसमोर सध्या आव्हानांचा डोंगर उभा आहे. शेतीची मशागत करून पुन्हा पीक घ्यायचं की बायकोच्या आजारपणाचे उपचार करायचे हा मोठा प्रश्न चव्हाणांसमोर उभा टाकलाय. शंकर चव्हाणांच्या डोक्यावरील केस काळ्याची पांढरी झाली, पण छतावरचा गळणारा पत्राही बदलता आला नाही. काय करायचा? आता 1.5 एकर शेतामध्ये जगायचं कसं? घरात बायको बिमार आहे, जगायचं कसं? लोकांचे पैसे काढून आता लोकांचे पैसे द्यायचे का ना? आता कमीत कमी रान नीट करायला पैसे लागतात. आता लोकांचे पैसे द्यावं का ना? ऑपरेशन झालं, शेजर झालं, दम हाय. काय करता? भाकरी कोड्यास तशाच करायला लागतात. मागणी काय? गरीबाला काहीतरी द्यायला लागल ना. दुखण्याला याला चालूच राहते दवाखाना. शंकर चव्हाणच नव्हे तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची कहाणी सारखीच आहे. शेतकऱ्यांचे, मजुरांचे संसार उघड्यावर आलेत आणि शेतातल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चिखल झालाय. नांदेडहून ज्ञानेश्वर उंडाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.